राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर आहेत. नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि मोठी जाहीर सभा होणार आहे. मात्र एक मोठा प्रश्न साताऱ्यामध्ये निर्माण झाला आहे, ते म्हणजे कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे या सभेला आणि कार्यक्रमाला जाणार का? आपल्यासोबत त्यावर बोलण्यासाठी आमदार महेश शिंदे आहे. साहेब, तुमच्या बॅनरवरचे फोटो वगळलेत. तुम्ही कार्यक्रमाला जाणार का? जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे की तुम्ही कार्यक्रमाला जाणार, हजेरी लावणार आहे का? काय सांगा? पहिली गोष्ट, शिवसेनेचा हा काय पहिला कार्यक्रम नाहीये. तुम्ही महाबळेश्वर महोत्सव असेल, खूप मोठा शासकीय कार्यक्रम होता, पक्षाचा कार्यक्रम होता, कोयना महोत्सव होता, त्याला कोट्यवधी रुपये मिळालेले होते. पण कधीही माझा त्याच्यावरती फोटोही नाहीये आणि आज नाही. साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून जरी तुम्ही सगळी हिस्ट्री काढली तर जिल्हा पातळीच्या कुठल्याही कार्यक्रमात माझे फोटो कधीच नाही आहेत आणि माझी पण अपेक्षा नाहीये. माझ्या मतदारसंघापुरतं मी मर्यादित माणूस आहे आणि आज जर मला बोलवलं नाहीये म्हणजे मला काय कोणाचा फोनही आलेला नाहीये आणि याच्यापूर्वी पण खूप असे कार्यक्रम झालेले आहेत आणि मी गेलो पण नाही तिकडे. असं एवढं कन्सिडर मला करण्या इतपत काय एवढं मोठं काय घडणार नाहीये तिकडे. मात्र तुम्ही आज कार्यक्रमाला जाणार नाही. बॅनरवर तुमचे फोटो लावले नाहीत. नाराजी व्यक्त होते शिवसेनेकडनं की तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीवेळी पत्नीला तुम्ही अध्यक्षपदासाठी जाण्यासाठी भाजप बरोबर हातमिळवणी केली आणि त्यानंतर आता शिवसैनिक नाराज झालेत आणि बॅनरवर त्यांचे सगळं प्रतिक्रिया दिसते. पहिली गोष्ट, नाराज व्हायला शिवसैनिक हायते कुठं एवढंच मला फक्त सांगा जिल्ह्यात. पहिली गोष्ट, जे नाराजी व्यक्त करतील त्यांना फक्त म्हणायचं की स्वतःचा गट निवडून आणलास का? आपण अध्यक्ष पदावरती आपला पार्टी कधी नेऊ शकतो? 5 वर्ष पालकमंत्री पद असून आपण जर 30 सदस्यांपर्यंत जर पोहोचू शकलो नाही, कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेचा आमदार आहे विसरून जावा, पण राहिलेले जे 57 ठिकाण 55 ठिकाण असतील त्या ठिकाणी झालं काय? आपण तिथं किमान 30 तरी जागांवर निवडून आलं पाहिजे. आज भाजपकडे 35 सदस्य आहेत, त्यांचे ते निवडून आले. बरं, माझ्या बायको काय 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 शिवसेनेतनं निवडून आले आणि भाजपकडून अध्यक्ष झाली नाही. ती पहिल्यापासून भाजप बरोबर काम करते, माझं अख्खं कुटुंब करतं, मी स्वतः करत होतो. हे ऍक्सिडेंटल ज्यावेळेला वाटपामध्ये सीट तिकडे गेली त्यावेळेला मी शिवसेनेकडे गेलो होतो. पण मी साहेबांबरोबर चांगलं माझे नातं आहे, त्यामुळे काय अडचण नाही मला वाटत. म्हणजे मूळचे तुम्ही शिवसैनिक नाहात, तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहेत असं सगळ्या म्हणायचं. अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्यांनाच माहिती आहे ना. 2011 पासून मी बूथ कमिटी या सातारा जिल्ह्यामध्ये कोणीही भाजपचं काम करत नव्हतं. 2011ला भाजपचा पहिला झेंडा मी खांद्यावरती घेतला होता आणि बूथ सदस्यापासून ते बूथ कमिट्या तयार करण्यापासून मी विधानसभा क्षेत्राचा 2011 ते 19 हा भाजपच्या विधानसभा क्षेत्राचा, कोरेगाव विधानसभा क्षेत्राचा मी प्रमुख होतो. 4 दिवस आधी मी साहेबांनी पाठवलं, उद्धव साहेबांशी बोलले फडणवीस साहेब, आणि ह्याला तुम्ही तिकीट द्या जर तुम्ही ती सीट घेताय तर. आणि म्हणून ते मला त्यावेळेला इथं उमेदवारी दिली गेली शिवसेनेकडून. अन्यथा आमच्याकडे कमळच माहित होतं, आमच्याकडे तर कुठं धनुष्यबाण हा चिन्हच माहित नव्हतं. ही सत्य परिस्थिती आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यानंतर मी 2-2.5 वर्षांतर भेटलो आणि मग आमचे संबंध झाले. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणावर चर्चेला उदाहरण आलं की तुमचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं फाटलंय. तुमची त्यांच्यासोबत चर्चा झाली नाहीये. गेल्या 2-3 महिन्यापासून अबोला चालू आहे तुमच्यामध्ये. नेमकं काय? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, साहेब मुख्यमंत्री जरी होते ना, मला जेव्हा गरज असेल किंवा मला मतदारसंघाबद्दल काय काम असेल तेवढ्या पुरतच मी साहेबांना जाऊन भेटायचो. माझा स्वभाव फार वेगळा आहे आणि साहेबांना पण माहिती आहे. मी कधीही साहेबांच्या पुढे पुढे केलं नाही. मला जेवढं काम असेल तेवढ्या पुरतं मी जातो. माझं काही काम असेल तर मी करून घेतो, निघून येतो. झालं ठीक, नाही झालं ठीक. हा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. तर पुढं करण्याचा माझा स्वभाव नाही आणि साहेबांना पण माहिती आहे. आत्ता काय, ह्याच्यापूर्वी काय, साहेब मुख्यमंत्री असताना 4-4 महिने मी साहेबांना भेटायचो नाही. काय फरक पडत होता? आपलं काम असेल तरच भेटणं योग्य आहे. इतरांना स्पेस दिली पाहिजे, साहेबांना बाकीच्यांनी भेटलं पाहिजे कार्यकर्त्यांनी. तुम्हाला शिवसेनेत टाळलं जातंय, त्यामुळे तुम्ही आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर चर्चा करणार का? आणि या घटनेचा सविस्तर सर्व माहिती राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार का तुम्ही, की बाबा असं मला टाळलं जातंय युतीमध्ये असल्यामुळे? बेसिकली एक लक्षात घ्या, टाळायचा प्रश्न येत नाही. मी पहिल्यापासून जर माझ्या मतदारसंघात जर कार्यक्रम असतात तर मी मान्य केलं असतं, टाळलं म्हणू शकतो. तर माझ्या मतदारसंघात कार्यक्रमच नाहीये. आमचे 2च सदस्य आहेत शिवसेनेचे, जे भाजप बरोबर युतीतनं निवडून आलेले आहेत, लक्षात घ्या.
त्यामुळं हे जे तुमचं चाललंय की नाही आता त्यांचे जे ग्रुप आहे त्या ग्रुप मधल्यांचा सत्कार आता पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे. तर मी तिथं अपेक्षित आहे असं मला वाटत नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार का किंवा तुमचा पुढचा अजेंडा भाजपमध्ये असणार का जाण्याचा? बेसिकली एक लक्षात घ्या, अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही की जी मुख्यमंत्र्यांच्याकडे किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करावी, अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही. सगळं व्यवस्थित चाललंय. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रावरती भगवा झेंडा फडकवेल असं मला वाटतंय. एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं आता काही वेळातच सभेला प्रारंभ होईल. मात्र जे महेश शिंदे आमदार आहेत त्यांनी देखील सांगितले की पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रावर भगवा फडकेल असं त्यांनी टोमणा देखील पालकमंत्री शंभूराज देसाई यांना देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.